नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन मेश्राम आपल्या सर्वांचे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा 2019च्या दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 9वी मधील इतिहास हा विषय अभ्यासणार आहोत। तर या इतिहासामधील खूप जास्त महत्त्वाचा असा घटक म्हणजेच माहित आहे का तुम्हाला, या घटकावर आज आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली येथे आहे, जे की आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न बनू शकतो की आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार केंद्र कोठे आहे, तर ते नवी दिल्ली येथे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर यांचे तिकीट प्रसिद्ध केले होते। तर आता हे जाल कूपर कोण होते, तर हे टपाल तिकीट या विषयातली जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते आणि त्यांनी भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक सुद्धा होते। तर त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना सुद्धा केली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर क्वेश्चन बनू शकतो की भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक कोण होते, तर त्याचं उत्तर हे जाल कूपर असं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने जे जाल कूपरांचे तिकीट प्रसिद्ध केले होते तर ते हे 10 रुपयाचे तिकीट होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट उद्दिष्ट ठेवलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन असे म्हणतात आणि ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते आणि त्यानंतर 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न बनू शकतो की प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या दिवशी केले होते, तर त्याचं उत्तर हे 19 जुलै 1969 रोजी केले होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झालेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही IMP म्हणून लिहू शकता, कारण की नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर मागील एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेले आहेत। तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झालेला होता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची 1960 रोजी स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने इयत्ता 1ली ते 7वीचा एक सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यासाठी मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद साऊद यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपविले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही स्टार करून ठेवा, कारण यावर असा प्रश्न बनू शकतो की इयत्ता 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम करण्याचा मसुदा हा कोणी तयार केलेला होता, तर त्याचं उत्तर हे मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ असे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली, जे की इयत्ता 10वी व 12वीच्या सालांत परीक्षा ही पार पाडते आणि या मंडळामार्फत शिक्षण संक्रमण हे मासिक प्रकाशित केले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न बनू शकतो की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या मासिकाचे नाव काय, तर त्याचं नाव आहे शिक्षण संक्रमण। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली। आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या। प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण
कुरणशाळा तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, ताराबाई मोडक यांच्यावर सुद्धा मागील एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर यावर प्रश्न असा बनू शकतो की खालीलपैकी कोणी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा आणि तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसारासाठी खूप जास्त परिश्रम घेतले. तर त्याचं उत्तर हे ताराबाई मोडक असं राहील. त्यानंतर अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा एक प्रश्न बनू शकतो की कोसबाड प्रकल्प कोणी स्थापन केले? तर त्याचं उत्तर हे अनुताई वाघ असं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1965 मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड या परीक्षांचे आयोजन या विभागाद्वारे केल्या जाते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच आपण त्याला बालभारती या नावाने ओळखतो. या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली होती. आणि या संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम पार पाडले जाते, ज्यामध्ये एकूण 8 भाषांमधून ही पुस्तके तयार केली जातात. आणि या बालभारती संस्थेमार्फत किशोर हे मासिक प्रसिद्ध केल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर बरेच क्वेश्चन बनू शकतात. जसं की पहिला क्वेश्चन बनू शकतो की बालभारती संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर त्याचं उत्तर 27 जानेवारी 1967 असं राहील. आणि दुसरा क्वेश्चन असा बनू शकतो की बालभारती मार्फत जे पाठ्यपुस्तके 8 भाषांमध्ये तयार केले जाते, तर त्या 8 भाषा कोणत्या? तुम्हाला ऑप्शनमध्ये कोणत्याही 4 भाषा देतील आणि त्यातील यामधील कोणत्या भाषेत बालभारती हे पाठ्यपुस्तके तयार करीत नाही असं ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन देऊ शकते. आणि तिसरा प्रश्न बनू शकतो की बालभारती मार्फत विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते? तर त्याचं उत्तर हे किशोर मासिक प्रसिद्ध केले जाते. तर त्यामुळे हा एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप असा महत्त्वाचा घटक आहे, ज्याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्टार करून ठेवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995 हे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास हे महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयासाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा असा प्रश्न बनू शकतो की दवे समितीने खालीलपैकी कोणत्या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले? तर ते विषय आहेत भाषा, गणित व परिसर अभ्यास. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील कोणत्याही पैलूंबाबत पद्धतशीर शिक्षण मिळते, ज्यामध्ये दिग्दर्शन, संकलन, अभिनय अशा चित्रपटांचे निगडीत असणाऱ्या सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत देण्यात आलेली आहे. आणि पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळाला आणि संस्था जगभर ख्यातकीर्त झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की पुण्यातील कोणत्या कंपनीचा वारसा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेला लाभला? तर त्याचं उत्तर हे प्रभात फिल्म कंपनी असं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील काही महिला आणि त्यांचे राज्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही आपण स्टेप बाय स्टेप बघूया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, सुचिता कृपलानी ह्या उत्तर प्रदेशच्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर नंदिनी सतपथी ह्या ओडिसाच्या मुख्यमंत्री होत्या. जयललिता ह्या तमिळनाडूच्या महिला मुख्यमंत्री होत्या. मायावती ह्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. वसुंधरा राजे ह्या राजस्थान या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. ममता बॅनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या, तर राबडी देवी ह्या बिहारच्या, आणि आनंदीबेन पटेल गुजरातच्या, तर शीला दीक्षित ह्या दिल्ली येथील महिला मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर महबूबा मुफ्ती सईद या काश्मीरच्या, उमा भारती मध्य प्रदेश, तर राजेंद्र कौर भट्टल पंजाबच्या, तर सुषमा स्वराज दिल्ली येथील, तर शशिकला काकोडकर ह्या गोवा येथील, तर सईदा अनवर तैमूर ह्या आसामच्या, तर जानकी रामचंद्रन ह्या तामिळनाडूच्या महिला मुख्यमंत्री म्हणून यांनी आपापले कार्य. न्यूयॉर्क शहरामध्ये 8 मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला होता. कामाचे तास कमी करावे, योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामकरी महिलांचा पहिलाच मोर्चा होता. याच मागण्यासाठी 8 मार्च 1909 रोजी महिलांनी संप केला. परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमेन सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत या महिलांच्या लढ्यांचा दिवस म्हणून जाहीर झाला आणि 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. आणि 1947 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने ठराव करून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा क्वेश्चन बनू शकतो की आंतरराष्ट्रीय महिला वर्ष हे कोणत्या वर्षी साजरे करण्यात आले, तर तेच उत्तर आहे 1975. आणि यावर दुसरा क्वेश्चन बनू शकतो की जागतिक महिला दिन हा केव्हा साजरा करण्यात येतो, तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो 8 मार्च असं आहे. त्यानंतर 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन, संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयांशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले. यातूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेत भारत हा जाऊन बसला. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा सुद्धा प्रश्न बनू शकतो की भारताने पहिली पोखरण चाचणी हे कोणत्या वर्षी अंमलात आणली होती, तर तिचं उत्तर 1974 असं राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 साली DRDOची स्थापना करण्यात आली. संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. आणि 1883 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे आणि डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर क्वेश्चन बनू शकतो की DRDOची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली, तर त्याचं उत्तर हे 1958 असं राहील. आणि त्यानंतर सुद्धा एक प्रश्न बनू शकतो की मिसाईल मॅन म्हणून आपण कोणाला ओळखतो, जे की क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक सुद्धा होते. त्यांचं नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1998 रोजी कोकण रेल्वेची सुरुवात करण्यात आली. तिची लांबी जवळपास 760 किलोमीटर आहे, जी की एकूण 4 राज्यांमधून ती जाते. त्याची 4 राज्ये तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर ती 4 राज्ये गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रामधून ती जाते. आणि या मार्गावर जवळपास 12 बोगदे आहेत. त्यातील कारबुडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. त्यानंतर होनार जवळील शरावरी नदीवर 2065 मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे.
त्यानंतर रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल हा सर्वात उंच पूल आहे आणि दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यावर आपल्याला बरेच क्वेश्चन यावर आपल्याला तयार करता येतील, जसे की कोकण रेल्वेची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली, तर त्याचं उत्तर हे 1998 साली करण्यात आली। आणि कोकण रेल्वे ही कोणत्या 4 राज्यांमध्ये पसरलेली आहे, तर त्याचे उत्तर गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र असं आहे। त्यानंतरचा प्रश्न बनू शकतो विद्यार्थी मित्रांनो, की या मार्गावर कारबुडे येथे तर विद्यार्थी मित्रांनो, यावर आणखी क्वेश्चन बनू शकतो की 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा, सर्वात मोठा बोगदा कोकण रेल्वे या मार्गावरील कोठे आहे, तर त्याचं उत्तर हे कारबुडे हे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असा सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की होनार जवळील कोणत्या नदीवर सर्वात लांबीचा पूल आहे, तर त्याचं उत्तर शरावती नदीवर आहे। आणि यानंतर आणखी एक प्रश्न बनू शकतो की रत्नागिरीजवळील कोणत्या नदीवर सर्वात उंच असा पूल आहे, तर त्याचं उत्तर पनवल नदीवर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्वबचत गट व स्वयंसेवी संस्थांच्या म्हणजेच NGOच्या सहाय्याने विणकरांना मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना आहे। तर त्यात कच्चा माल, डिझाईन सामग्री, तंत्रज्ञान विकास, विणकरांचे कल्याण यासाठी मदत केली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावर असा प्रश्न विचारू शकतो की स्वबचत गट व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने विणकरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या योजनेला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर हे मेगा क्लस्टर असं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिशांच्या काळात रेल्वे डब्यांचे 4 प्रकार होते, ज्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि इंटर आणि थर्ड क्लास असे वर्ग होते। तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा आणि प्रशासनाचे आणि प्रवाशांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन यामुळे हे वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचे प्रतीकच झाले होते। त्यामुळे 1978च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधु दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था ही संपुष्टात आणली आणि त्यानंतर पुणे ते मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस, मुंबई ते कोलकाता दरम्यान गीतांजली एक्सप्रेस या वर्गविरहित गाड्या सुरू केल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर असा प्रश्न बनू शकतो की 1978च्या रेल्वे संकल्पनामध्ये तृतीय श्रेणीची व्यवस्था कोणी संपुष्टात आणली होती, तर ती मधु दंडवतेंच्या प्रयत्नामुळे ती संपुष्टात आणली होती। यावर आणखी प्रश्न बनू शकतो की पुणे ते मुंबईच्या दरम्यान खालीलपैकी कोणती एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती, तर त्याचं उत्तर हे सिंहगड एक्सप्रेस असं आहे। तर आणखी यावर असाही प्रश्न बनू शकतो की मुंबई ते कोलकाता दरम्यान कोणती एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती, जी की वर्गविरहित गाडी होती, तर तिचं नाव गीतांजली एक्सप्रेस असं राहील। विद्यार्थी मित्रांनो, हा घटक खूप महत्त्वाचा आहे, याला तुम्ही स्टार करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 9वीच्या इतिहासातील पुस्तकातील माहीत आहे का तुम्हाला या सर्व घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे कळवा। जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।